नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. दारव्हा येथे शिवसेना, युवा सेना, विद्यार्थी सेना व चैतन्य ग्रुप ऑफ स्पोर्ट्स दारव्हा द्वारा 10वी 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न. सविस्तर बातमी अशी की दारव्हा येथील जाधव जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी येथे आज दिनांक 21 जून 2025 रोजी दारव्हा शहरातील व तालुक्यातील 10वी 12वीत प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नामदार संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शहरातील तसेच तालुक्यातील शेकडो विद्यार्थी व पालक कार्यक्रमाला उपस्थित होते. मंचावर दारव्याचे उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, दारव्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी चिल्लुमल्ला रजनीकांत, दारव्हा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे आदी उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते विद्यार्थ्यांना व पालकांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्कूल बॅग देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान मंत्री संजय राठोड यांनी विद्यार्थी व पालकांना संबोधित केले. आमच्या पुढील अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद. 10वीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, 12वीच्या वेळेस देखील आपला सत्कार इथे व्हायला. मूल्याचा आधार याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि मग पुढच्या काळामध्ये जी वाटचाल आपल्या सर्वांना करायची आहे, मोठे यश मिळाल्यानंतर नम्र राहणे, आपल्या आई वडिलांसहित आपल्या सर्वांचे फक्त तुमचा जरी तुम्ही म्हणता मी अभ्यास केला, आपल्याला पाहिजे त्या गोष्टी करून देते आणि सातत्यानं आपल्या मागे आपला मुलगा मुलगी जे परीक्षेमध्ये त्याला चांगले गुण मिळाला पाहिजे म्हणून आईपासून अनेक जण खऱ्या अर्थानं प्रयत्न करत असतात. आणि म्हणून आपल्या यशामध्ये अनेकांचे हात आहे. मदत करणाऱ्यांना कधी विसरू नका. मी ज्या जागी आपण ही भूमिका सातत्यानं आपल्या सर्वांना ठेवावं लागेल. जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपण सर्व हे आजचं सत्कार म्हणजे पुढील प्रवासाची खऱ्या अर्थानं सुरुवात आहे. ही सुरुवात आहे. आज इथे कौतुक होत आहे, तुम्हाला आम्ही तुमचं कौतुक करणार आहे. आणि मग हे कौतुक सातत्यानं आपलं कसं आपल्याला या ठिकाणी ही सुरुवात आहे हे लक्षात ठेवा. भविष्यात आपल्या सर्वांची स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीनं त्या पद्धतीनं प्रयत्न आपण सर्वजण करा. आपल्या सर्वांना परत या ठिकाणी मला एकच सूचना करायची आहे की अनेक विद्यार्थी या ठिकाणी ही भूमिका ठेवतात की आपण केवळ यशस्वी झालो आणि म्हणून दुसऱ्याला मदत करायची नाही. असं अजिबात करू नका. आपण यशस्वी झालो असेल तर इतराला सुद्धा मदत करण्याची भूमिका आपल्या सर्वांची असायला पाहिजे. नाही तर अनेक वेळा काय होते की एक विद्यार्थी आपल्या मोहल्यामध्ये यशस्वी होतो, आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळतात. मग अशा सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा, त्यांचा मॉरल सपोर्ट वाढवला पाहिजे. IPS व्हायचं, IAS व्हायचं असेच सांगतात. बरेच जण दुसरी सांगतात, आता नीट हे बाकीचे. परंतु जे स्वप्न तुम्हाला बघायचे आहेत ते पूर्ण कसे होईल या दृष्टीनं आपल्या सर्वांना ह्या सूचना आहे माझ्या. आणि शेवटी आपल्या सर्वांना मी एवढंच म्हणणार आहे की आपल्या यशासाठी खऱ्या अर्थानं आई वडिलांची अतिशय महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आणि म्हणून नेहमी आम्ही आई वडिलांच्या संदर्भात तुम्ही पाहिलं असेल की हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही छोट्या मुलांना सुद्धा वया वाटतो गावागावात शाळेमध्ये. त्याच्यावर नेहमी माझं लिहिलेलं असतं की आई वडिलांना कशा पद्धतीनं आपली भूमिका राहिली पाहिजे. म्हणून शेवटी तुम्हाला सर्वांना मी तेच म्हणणार आहे की आमच्या यशाची सावली, आमच्या जीवनाची माऊली म्हणजे आमचे आई बाबा. आणि म्हणून आई बाबाच्या संदर्भात आपल्या सर्वांना त्या वयाच्या मागे तुम्ही वाचलं असेल, मी नेहमी लिहून पाठवतो. त्याच्यावर लिहिलेलं असते की आईनं बनवलं बाबांनी घडवलं. मी नेहमी म्हणतो की आईनं बनवलं बाबांनी घडवलं. आईने शब्दाची ओळख करून दिली, बाबांनी शब्दाचा अर्थ समजावला. आईने विचार दिले, बाबांनी स्वातंत्र्य दिले. आईने भक्ती शिकवली, बाबांनी वृत्ती शिकवली. आईने लढण्याची शक्ती दिली, बाबांनी जिंकण्याची नीती दिली. त्यांच्या परिश्रमामुळे यश आज आमच्या हाती आहे. म्हणून तर आज आमची ओळख आई बाबांमुळे आहे. ही सुद्धा भूमिका आपण सर्वजण या ठिकाणी भविष्यात ठेवा. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांकडून खऱ्या अर्थानं
दिग्रज दारवा नेरचे मुलं जर वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या यशामध्ये त्यांचं नाव जर आलं तर आमची छाती फुलून जातं. आणि म्हणून अनेक वेळा या ठिकाणी मला असं वाटतं की माझ्या मतदारसंघातले मुलं हे जास्तीत जास्त वेगवेगळ्या यशामध्ये त्यांची नावं आली पाहिजेत. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला माझी मदत लागेल त्या त्या ठिकाणी एक भाऊ म्हणून आपल्या सर्वांसोबत मी आहे. आपण हात मारा, त्या हातीला ऊत देऊन नक्कीच माझी मदत तुम्हाला राहील एवढा शब्द देतो. आणि परत आपल्या सर्वांचं कौतुक या ठिकाणी करतो. थोडासा उशीर झाल्यामुळे पालक वर्गाला थोडासा त्रास झालेला आहे तर आपण दिलगिरी आम्ही व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.